19/6/2025ला संध्याकाळी 6:45च्या सुमारास अ, तिथे जे एसीपी आहेत राहुल आव्हारे यांच्या ऑफिसला त्यांच्या स्टाफला अशी माहिती मिळाली की स्वारगेट बस स्टँडला एक जण गांजा घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार हा स्टाफ बस स्टँडवरती रवाना झाला आणि त्या माणसाचं वर्णन मिळालेलं होतं. तशा वर्णनाच्या माणसाच्या जवळ गेले आणि त्याची बॅग चेक करायला लागले असता तो माणूस पळून जायला लागला. बॅगेमध्ये गांजा मिळाला. त्यांच्या स्टाफने पळून त्या संबंधित व्यक्तीलाही पकडलं. तर त्याचं नाव आहे नितीन नरसिंह पाल, वय 26 वर्ष आणि तो आहे वेळापूरचा. मग त्याच्याकडे फर्दर इन्क्वायरी केली असता याच्यामध्ये अजून 2 लोक सामील असल्याचे दिसून आलं. याच्यामध्ये एक अल्ताफ तांबोळी म्हणून आहे आणि एक विठ्ठल शिवपाल म्हणून आहे. हे दोघंही वेळापूरचेच आहेत. तर ज्यावेळेला हा मिळाला आम्हाला याच्याकडं जवळपास 1.5 लाखाचा गांजा मिळून आलेला आहे आणि त्याच्या माहितीवरून हे दुसरे दोघं पकडले. वेळापूर टीम पाठवलेली होती. आमचे संपत राऊत म्हणून वन गार्डन पोलीस स्टेशनचे पी.आय. आहे त्यांच्या ह्याच्याखाली ती टीम पाठवलेली होती. त्यांनी या दुसऱ्या 2 आरोपींना पकडून आणलेला आहे आणि याचा पुढं मागोवा घेत असताना याचा जो मेन आरोपी आहे त्याला अकलूज पोलीस स्टेशनला गांजाच्याच केसमध्ये ऑलरेडी पकडलं गेलेलं आहे.